अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांची नित्यसेवा कशा प्रकारे केली पाहिजे आणि त्या सेवा कोणत्या. सर्वप्रथम आपण दररोज 11 वेळा स्वामी समर्थ नावाचा जप केला पाहिजे. तारक मंत्र 11 वेळा बोलला पाहिजे. गायत्री मंत्र हा 24 वेळा बोलला पाहिजे आणि सारामृताचे क्रमशः 3 अध्याय वाचले पाहिजे. अशा प्रकारे आपण दररोज नित्यसेवा करू शकतात. काही आता लोक काय करतात, काही जण स्वामी समर्थांची 11 माळी जप करायचा आहे म्हणून खूप घाईमध्ये करायचा म्हणून करतात. माळ हातामध्ये विचार आपल्या डोक्यामध्ये दुसरेच विचार चालणार, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारची सेवा करून याला काही अर्थ नाही. प्रत्येक माळीवरती श्री स्वामी समर्थ हा पूर्ण नाव झालेलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे 108 मणी असतात. असे 108 मण्यांवरती आपलं पूर्ण स्वामी समर्थांचं हे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारचं जप झालेला पाहिजे. तेव्हा कुठे एक माळ होते. तुम्ही वाटलं तर तुमच्याच्यानं होत नसेल दररोजच्या 11 माळी तर तुम्ही फक्त एक माळ करा, पण ती सुद्धा पूर्ण अंतःकरणातनं स्वामींना फक्त अंतःकरणातनं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी विचार आपले दुसरीकडे कुठेच जाऊ द्यायचे नाहीत. हे काय म्हणलं ते काय म्हणलं याच्याकडे आपलं काही लक्ष नसलं पाहिजे. फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूर्ण हा एक मनी श्री स्वामी समर्थ हा एक मनी श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि ज्याला कुणाला तारक मंत्र हा बोलता येत नाही त्याने ऐकू शकतात. आणि सारा अमृताचे क्रमशः 3 अध्याय असे 7 दिवसाचे पारायण आपण करू शकता. दररोज पारायण चालू ठेवायचे. दररोज आपण 3 अध्याय वाचायचे. आता कसं असतं, काही जणांना स्वामी सेवा करायची असते पण त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज खातात. मग आम्ही स्वामी सेवा केली तर चालते का, किंवा तुम्ही नॉनव्हेज खातात मग तुम्ही स्वामी सेवा कशी करतात, अशा प्रकारे विचार असतात. पण असं काही नाही आहे. स्वामी समर्थ काय म्हणत नाहीत की तुम्ही नॉनव्हेज खातात मग तुम्ही माझी सेवा करू नका, असं काही नाही. फक्त देव हा फक्त सेवेचा भूकेलेला आहे. त्याला तुम्ही काही खा काही नका खाऊ याच्याशी काही देणे घेणे नाही. फक्त ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खातात त्या दिवशी स्वामी समर्थाची कोणतीच सेवा करायची नाही. फक्त मनामध्ये आणि हे दररोज आपण मनामध्ये काही काम करते वेळेस श्री स्वामी समर्थ श्री पीठ मळत असताल श्री स्वामी समर्थ, कपडे धुत असताल श्री स्वामी समर्थ, भांडे घासत काही सुद्धा काम करते वेळेस दुसरे विचार डोक्यामध्ये न आणता फक्त श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करत राहायचा. याच्याने काय होतं, आपल्या खूप जणांच्या आयुष्यामध्ये बदल झालेले पाहू शकतात. खूप जणांना अशा प्रकारचे अनुभव आलेलेही तुम्ही पाहू शकतात. त्यामुळे तुम्ही कोणतेच विचार मनामध्ये ना आणता फक्त ज्या दिवशी काय नॉनव्हेज खाल्लेलं आहे त्या दिवशी स्वामी समर्थांची कोणती सेवा करायची नाही. तो दिवस एक स्किप करायचा व दुसऱ्या दिवशी परत आपण आपले अध्यायाला सुरुवात करायची. अशा प्रकारे अखंड आपण पारायण चालूच ठेवायचे. अशा प्रकारे नित्यनियमाने स्वामी समर्थांची सेवा करत राहायचं. झालेली सेवा स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.